एकाला अटक करण्यात आलेली आहे। कंपनीच्या एका अधिकाऱ्याला अटक झालेली आहे, तर दुसऱ्या अधिकाऱ्याचा शोध घेणं सुरू आहे। सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध घेतला जातोय। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या एका अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। एथनो लारा रिन्युव्हेबल एनर्जी कंपनीचा प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता अटकेमध्ये, तर सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध घेतला जातोय। मोशी इमारत दुर्घटनेमध्ये 9 निष्पाप कामगारांचा जीव गेलेला आहे आणि याला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदार कंपनीनं नियमांचा भंग केलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने हलगर्जीपणा केलाय, तसंच प्रशासनाला अंधारात ठेवलं, ज्यातून भीषण दुर्घटना घडली आहे। त्यामुळे गुप्ता आणि सपकाळवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात पोलीस उपायुक्तांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी अखेर महापालिकेनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकामध्ये दाखल केलेला आहे। आता पोलीस जे आहेत त्यांच्या तपासाला वेग आलेला आहे। नेमका तपास जो आहे तो कशा पद्धतीने सुरू आहे, काय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने एकूणच या प्रकरणी तपास केला जाणार आहे। आपल्या बरोबर डीसीपी मारुती जगताप आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका तपास कशा पद्धतीने असणार आहे। सर, काय कारवाई करण्यात आलेला आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कुणाला अटक वगैरे केलेली आहे का? जसं आपण आता सांगितलं त्याप्रमाणे भोसरी एमआयडीसी पोलीस येथे आपण काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, गुन्हा दाखल केलेला आहे। ह्याच्यामध्ये संबंधित जी ठेकेदार कंपनी आहे तिचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी या दोघांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कंपनीचे प्रकल्प प्रमुख जे आहेत त्यांना आपण याच्यात अटक केली आहे। दुसरा जो आरोपी आहे त्यांनाही आपण लवकरच ताब्यात घेऊ। खरं तर ही जी कंपनी आहे त्या कंपनीला हा प्रकल्प चालू करण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण विभागाने हा प्रकल्प जो आहे तो या कंपनीमार्फत उभारलेला होता। ज्या प्रमुख आहेत पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी असतील किंवा दुसरे अधिकारी कार्यकारी अभियंता आल्हाट यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे का? कारण त्यांनाही कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यांच्या मार्फत हा प्रकल्प जो आहे वेस्ट एनर्जीचा तो सुरू करण्यात आलेला होता। सद्यस्थितीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आपण जे बोललात तो ऍक्च्युअली तपासाचा भाग आहे। तपासामध्ये ज्याप्रमाणे काही गोष्टी समोर येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही आपण करूया। एकंदरीतच हा प्रकल्प अधिकारी जो आहे त्याला अटक केलेली आहे आणि जो सेफ्टी साठी ज्याच्याकडे जबाबदारी होती त्याचाही शोध जो आहे तो लवकरच घेतला जाणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। तर मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। कंपनी प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा रक्षकावर अधिकाऱ्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे। मनपाच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला अभय देण्यात आलेला आहे। भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। कंपनी प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनपाच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला मात्र यामध्ये अभय देण्यात आलेले आहे।